नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मुघलकालीन भारताच्या इतिहासात डोकावणार आहोत. हा तो काळ आहे साधारणपणे इसवी सन 1526 ते 1707, ज्याने भारताच्या इतिहासावर एक खूप खोलवर परिणाम साधला. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आज आपण या विशाल साम्राज्याचा उदय, त्याचा सर्वोच्च काळ आणि त्याच्या ऱ्हासाची सुरुवात यावर चर्चा करणार आहोत. त्यांची प्रशासन व्यवस्था, कला आणि समाजजीवन हे सगळंच आपण जाणून घेऊया. अगदी. आणि ही केवळ राजा महाराजांच्या लढायांची कहाणी नाहीये. ही एका नवीन सत्तेची कहाणी आहे, जिने भारताच्या भूमीशी जुळवून घेतलं. आणि त्यातूनच म्हणजे कला, स्थापत्य आणि प्रशासनामध्ये एका नवीन संमिश्र संस्कृतीचा जन्म झाला. तर मुघल सत्तेचा पाया कसा रचला गेला आणि त्याचा चिरस्थायी वारसा काय आहे, हे समजून घेणं हेच आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे सगळं सुरू कसं झालं? म्हणजे 16व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीची सुलतानशाही बरीच कमकुवत झाली होती. हो, शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी सिंहासनावर होता. आणि तेव्हाच बाबरचं आगमन झालं. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबरला इतका निर्णायक विजय कसा मिळाला? यामागे अनेक कारणं होती. आपल्या माहितीनुसार बाबरची उत्कृष्ट व्यूहरचना होतीच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा होता तो त्याचा शक्तिशाली तोफखाना. हो, एक कार्यक्षम गुप्तहेर खातं आणि त्याचं स्वतःचं खंबीर नेतृत्व या गोष्टी तर होत्याच, पण तोफांनी सगळा खेळ बदलला. इब्राहिम लोधीच्या त्या विशाल सैन्याचा त्याच्यापुढे टिकावंच लागला नाही. 1526 मधला हा विजय म्हणजे केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हतं, तर एका नवीन पर्वाची सुरुवात होती. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता नाही का? मेवाडचे राणासंग यांच्या नेतृत्वाखाली राजपूत राजांनी त्याला लगेचच आव्हान दिलं. बरोबर. खानवा येथील लढाई अत्यंत महत्वाची ठरली. इथेही बाबरच्या युद्धकौशल्याने त्याला विजय मिळवून दिला आणि भारतात त्याची सत्ता खऱ्या अर्थाने स्थिर झाली. अच्छा. एक रंजक गोष्ट म्हणजे मुघल हा शब्द मंगोल या शब्दाचा अपभ्रंश आहे असं म्हणतात होते. बाबर स्वतः सध्याच्या उझबेकिस्तानमधील फरगाना प्रांताचा राजा होता. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून, त्याला तर खूप संघर्ष करावा लागला. हो, शेरशाह सुरीने तर त्याला देशाबाहेरच घालवलं होतं. आपण थेट साम्राज्याचा मुख्य शिल्पकार अकबर याच्याकडे येऊया. स्रोतांमध्ये त्याला सर्वश्रेष्ठ मुघल सम्राट असं म्हटलंय. त्याला एवढं महान का मानलं जातं? इथे अकबराची दूरदृष्टी खूप महत्वाची ठरते. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती की भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशावर राज्य करण्यासाठी फक्त लष्करी सामर्थ्य पुरेसं नाही. म्हणजे त्याने राजपुतांशी सामोपचाराचं धोरण स्वीकारलं. एक स्थिर साम्राज्य उभं करायचं असेल तर इथल्या लोकांची मनं जिंकावी लागतील हे त्याने बरोबर ओळखलं होतं. आणि त्याने आपलं साम्राज्य काबूलपासून बंगालपर्यंत वाढवलं. पण त्याला महाराणा प्रताप यांच्यासारख्यांकडून तीव्र विरोधाचा सामनाही करावा लागला होता. नाही. अच्छा. यातून मुघल सत्तेच्या मर्यादा आणि प्रादेशिक शक्तींचा जो प्रखर प्रतिकार होता तो दिसून येतो. एवढं मोठं साम्राज्य चालवण्यासाठी एक मजबूत व्यवस्था तर गरजेची असणारच, विशेषतः पैशाच्या बाबतीत. अकबराच्या महसूल सुधारणांबद्दल बरीच माहिती आहे. इथेच गोष्ट खूप रंजक बनते. हो, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेरशाह सुरीच्या कामाला पुढे नेत अकबराने राजा तोडरमलच्या मदतीने एक पद्धतशीर आणि स्थिर महसूल व्यवस्था निर्माण केली. ती कशी होती नेमकी? म्हणजे आधी जमिनीची मोजणी केली गेली, मग तिची सुपीक, नापीक, बागायत अशा प्रकारांमध्ये विभागणी केली आणि मग मागील 10 वर्षांच्या उत्पादनाच्या सरासरीच्या 1/3 हिस्सा महसूल म्हणून निश्चित करण्यात आला. 1/3? आणि हा दर पुढची 10 वर्ष कायम ठेवण्यात आला. शेतकऱ्यांसाठी हा किती मोठा दिलासा असेल नाही का? अगदी बरोबर. शिवाय दुष्काळ किंवा पूर आलाच तर महसुलात सूट मिळण्याचीही तरतूद होती. वा. यामुळे व्यवस्थेत एक प्रकारची स्थिरता आली आणि शेतकरी समाधानी झाला. कबुलियत आणि पट्टा यांसारख्या कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची आणि कराची एक कायदेशीर नोंद मिळाली. म्हणजे हे फक्त कर गोळा करण्यापुरतं मर्यादित नव्हतं? नाही. यात अकबराचं लोककल्याणकारी धोरण दिसून येतं. जेव्हा स्थिरता आणि समृद्धी येते तेव्हा कलेला बहर येतो. आपल्याकडे फतेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा आणि ताजमहल यांची चित्र आहेत. या इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य काय होतं? यात मुख्य बदल म्हणजे सुलतानशाही काळातली बांधकामं मजबूत होती पण साधी होती. आता म्हणजे मुघलांच्या काळात सौंदर्य, कलाकुसर आणि भव्यतेवर जास्त भर दिला गेला. उदाहरणार्थ?
ताजमहाल किंवा शेख सलीम चिश्तीच्या कबरीवरील संगमरवरी दगडातील ती वेलबुट्टीची कोरीवकाम आठवून बघा. हो. अकबराच्या काळात लाल दगडांचा वापर झाला, तर शहाजहानचा काळ पांढऱ्या संगमरवराच्या अप्रतिम सौंदर्याने ओळखला जातो. आग्रा, लाहोर येथील किल्ले आणि काश्मीरमधील शालिमार व निशात बाग यांसारख्या बागा हे सगळं त्यांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देतात. आणि चित्रकला. आपल्याकडे एका सिंहाचं चित्र आहे. किती जिवंत वाटतं ते. जहांगीरला यात विशेष रस होता असं म्हणतात. हो, जहांगीरचा काळ हा मुघल चित्रकलेचा सर्वोच्च बिंदू होता. चित्रकारांनी दरबारातील प्रसंग, शिकारीची दृश्य, पशुपक्षी आणि निसर्ग यांचं खूप वास्तववादी चित्रण केलं. पण मग या कलेचं पुढे काय झालं? झालं असं की औरंगजेबाने या कलांना राजाश्रय देणं बंद केलं. अच्छा. त्यामुळे हे कलाकार राजस्थान, पंजाबच्या पहाडी प्रदेशातील छोट्या राज्यांमध्ये गेले आणि तिथे राजस्थानी व पहाडी यांसारख्या नवीन चित्रशैलींचा उदय झाला. साहित्याबद्दल काय? अकबराने रामायण, महाभारतासारख्या संस्कृत ग्रंथांचे फारशी भाषेत अनुवाद करून घेतले, खूपच प्रभावी आहे. हो, अकबराच तबुल फजलने अकबरनामा लिहिला, तर शहाजहानचा मुलगा दारा शुकोह याने उपनिषेदांचे भाषांतर केले. पण त्याच काळात गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस आणि संत कबीराचे दोहे यांसारखं स्थानिक बोलीभाषेतील साहित्यही खूप प्रसिद्ध झालं. या सगळ्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम झाला? म्हणजे मुघल काळात व्यापार खूप वाढला होता, नाही का? निश्चितच. अंतर्गत व्यापारासाठी नवीन महामार्ग तयार झाले आणि सुरतसारखी बंदरं आंतरराष्ट्रीय व्यापाराने अगदी गजबजलेली होती. आपण काय निर्यात करत होतो? भारत कापड, मसाले, हिरेरत्ने यांची निर्यात करत होता आणि त्या बदल्यात सोनं चांदी आयात करत होता. एडवर्ड टेरी नावाच्या एका युरोपियन प्रवाशाने लिहिलं आहे की जगातील चांदीचे प्रवाह भारताला येऊन मिळतात आणि तिथेच राहतात. हे खूपच प्रभावी वर्णन आहे. भारतीय कापड उद्योग, रंगकाम, कागद निर्मिती हे उद्योगही भरभराटीस आले होते. होय, समाज जीवनात मात्र जाती व्यवस्था स्थिर राहिली. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे अकबराने शिक्षण पद्धतीत सुधारणा करून मदरशांमध्ये भारतीय तत्वज्ञान, कृषीशास्त्र आणि खगोलशास्त्र यांसारख्या विषयांचा समावेश केला होता. औरंगजेबाच्या काळात साम्राज्याचा विस्तार सर्वाधिक झाला. तो दख्खनमध्ये खोलवर पोचला. पण इथेच त्याच्या पतनाची सुरुवात झाली असं स्रोतांमधून सूचित होतं. अगदी. औरंगजेबाच्या दख्खनमधील ज्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमा होत्या त्यामुळे साम्राज्याची ताकद कमी झाली. आणि त्याचं धोरण पण बदललं होतं. बरोबर. हो, अकबराच्या सर्वसमावेशक धोरणांच्या विरुद्ध त्याचं कट्टर धार्मिक धोरण होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दख्खनमध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा सत्तेच्या तीव्र आणि यशस्वी प्रतिकाराचा सामना करावा लागला. आपल्या माहितीनुसार त्याने आयुष्याची शेवटची सुमारे 25 वर्ष दख्खनमध्ये मराठ्यांशी संघर्ष करण्यात घालवली. हो, आणि त्याच काळात युरोपीय सत्ता भारतात पाय रोवत होत्या आणि साम्राज्याची अंतर्गत घडी विस्कटत होती. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला वेग आला, ज्याचा शेवट मग 1857 मध्ये झाला. तर आज आपण बाबरच्या उदयापासून ते अकबर आणि शहाजहानच्या सुवर्णकाळापर्यंत आणि औरंगजेबाच्या काळातील ऱ्हासाच्या सुरुवातीपर्यंतचा प्रवास पाहिला. ही कथा आहे लष्करी सामर्थ्याची, प्रशासकीय कौशल्याची, सांस्कृतिक समन्वयाची आणि अंतिमतः अतिविस्तारामुळे आलेल्या पतनाची. अगदी. मुघल काळाने भारताची संस्कृती, स्थापत्यकला, भाषा आणि अगदी खाद्यसंस्कृतीवरही कधी न पुसणारा ठसा उमटवला आहे. ही सर्व माहिती आपल्याला एक विचार करायला प्रवृत्त करते की एक विशाल, बहुधार्मिक आणि बहुवांशिक साम्राज्य स्वतःची ओळख टिकवून ज्या भूमीवर ते राज्य करतं तिच्याशी जुळवून कसं घेतं, या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात मुघलांना आलेलं यश आणि अपयश हेच त्यांचा वारसा निश्चित करतात.